श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. आपला जो 21वा प्रकार आहे तो आहे राजकारण आणि मार्केटिंग आणि त्या निगडीत असणारे विषय. आजच्या मितीला गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये आपण बघतोय की खूप राजकारणामध्ये घरंदाज राजकारण चालू आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये घरंदाज राजकारण जरी असलं तरी पण नवीन पिढीला, नवीन मुलांना चान्स मिळाला पाहिजे. आणि असं होऊ शकतो तुमच्याकडे जेवढं नॉलेज आहे त्यापेक्षा जास्त नॉलेज मार्केटमध्ये आहे, कारण आपल्यापेक्षा कैक पटीनं हुशार असणारी मंडळी मार्केटमध्ये आहे. तर नवीन पिढीला चान्स, प्रत्येक 5 वर्षानं नवीन पिढीला, नवीन व्यक्तीला चान्स दिला पाहिजे. घरंदाज राजकारण होता कामा नये. आणि या राजकारणाचं जे काय आहे हे स्वरूप खूप आगळं वेगळं आहे, कारण आज काही पिढ्या गेल्या की मी बघतो 20, 25, 30 वर्षापासून एकाच पिढीकडे राजकारण जात आहे. काय मला माहीत नाही की बाकीच्या लोकांना त्याचं घाबरतात, बाकीच्या लोकांना त्याची भीती वाटते, बाकीच्या लोकांना असं वाटतं की यामध्ये पडलो तर कारण याचा बदनामीची भीती, काहीतरी वेगळं होण्याची भीती. मोठं करायचं असेल मित्रांनो तर या क्षेत्राचं नॉलेज घेणं गरजेचं आहे, कारण की राजकारणामध्ये जर कधी आपल्यासारखी तरुण मंडळी पडली तर 100% येणारा काळ जो आहे सुजलाम सुफलाम होणार आहे, चांगला होणार आहे. कारण राजकारणामध्ये येणारा एक नेता सर्वोत्तम पूर्ण भारताचं, पूर्ण राज्याचं, पूर्ण जिल्ह्याचं कल्याण तो करू शकतो. कारण की ह्या लोकांच्या जे काही घरंदाज राजकारण जे चालू आहे या लोकांची जी पोटं भरतच नाही. कारण की हे जे आहे हे असं झालं आहे की यांचं कोठारं झाली आहे आणि यांच्याकडं भरपूर अमाप पैसा असून सुद्धा हे न तर कधी कोणत्याही स्वखर्चाने कोणत्या गोष्टी करत, आणि करतात बी तर ते बॅनरबाजी असतील किंवा वाटेवर सोशल याच्यावर काही करतात, आणि जे काही चालू आहे ते अतिशय वाईट आहे. कारण की मित्रांनो, राजकारण जर कधी शिकायचं असेल, करायचं असेल तर पहिली गोष्ट स्वतःपासून सुरुवात करा. दुसरी गोष्ट, भिकारी नीती आजमावू नका. कारण की मित्रांनो हे बघा, जर कधी एखादं गाढव जरी विकायला जर कधी बाजारामध्ये गेलं ना तर त्याची किंमत 40-50 हजार रुपये येते. तुम्ही मात्र 200-300 रुपयाची दारू, 200-300 रुपयाचं मटण आणि 200-300 रुपयाचं जे काही तुमच्याकडे 500-1000 रुपयाचं मत असतं, तर ह्या ज्या गोष्टी चालतात तर ह्या अतिशय वाईट आणि बेजबाबदारपणाच्या आहेत. तर कोणत्याही आमिषला बळी न पडता मित्रांनो चांगल्या पद्धतीनं वोटिंग करा, चांगला माणूस म्हणून वोटिंग करा, चांगला व्यक्ती म्हणून वोटिंग करा की जो तुमच्या एरियाचं, तुमच्या राज्याचं, तुमच्या याचं कल्याण करेल अशा व्यक्तीला वोटिंग करा आणि यामध्ये पडा. कारण की तुम्ही जर पडलात, कारण की मार्केटमध्ये एवढी हुशार आणि तज्ज्ञ मंडळी आहे की तुमच्या हुशारीचा उपयोग करत न करत समाजाला झाला पाहिजे. कारण की आपण ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये राहतो आहोत तर या एकाच छत्रपतींनी इतिहास घडवला, तर तुम्हीही त्याच राज्यामध्ये जन्माला आला आहात तर तुम्हीही त्या पद्धतीनं करा. कारण की आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी आहे की ज्या घरंदाज हे तुटलं पाहिजे, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन मित्रांनो असलं पाहिजे. आणि हेही शिकण्यासाठी तुम्हाला खूप अप्रतिम सपोर्ट स्वामीराज फाउंडेशन करणार आहे. आणि स्वामीराज फाउंडेशनला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.